दादा, पालकमंत्री तुम्हाला भेटायला आलेत, सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे मंत्री आहेत, काय भूमिका मांडली आपण त्यांच्याकडे? मी बोलवलं त्यांना, आधारानं मी फोन करून बोलवलंय की पोरांचे खूप हाल चालले आहेत. पुण्याच्या जिल्ह्यात तेच चाललंय, धाराशिव जिल्ह्यात पण तेच चाललंय. व्हॅलिडिटी दिली जात नाहीये, बीडला दिली जात नाहीये, लातूरला दिली जात नाहीये, हीच परिस्थिती. परतूरला दिली जात नाही. आंबडचं तर खूप घराणं ऐकायला यायला लागले. त्यात कन्नड आणि फुलंब्रीचे जास्त येतात ऐकायला, बाकीच्या तालुक्याचे जास्त नाही येत. नाशिकला पण हीच परिस्थिती चालली. म्हणून एकदाच आता मंत्री महोदय साहेबांना विनंती करावं असं मला वाटलं, एकदाची. कारण त्यांना ज्या ज्यावेळेस सांगितलंय त्यांनी त्यावेळेस काम केलंय. पण मला एक याचा डाऊट यायला लागलाय, बहुतेक अधिकारी स्वतःला खूप मोठे समजायला लागलेत असं मला वाटायला लागलं. खरंच वाटायला लागलं. हे सरकारचे तिन्ही लोक, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, यायला सांगितलं की काम करतात, सांगितलं की ते आदेश देतात. मग तुम्ही अधिकाऱ्यांना असं जाणून बुजून ठरवलंय का सरकारच बदनाम करायचं किंवा ते खातं बदनाम करायचं मुद्दाम, नाही ऐकायचं मंत्र्यांनी सांगितलं? असं काही आहे का? तुम्हाला पैसेच कमवायचं असा हट्ट धरला काय तुम्ही? मला वाटायला तसं संशय आला. मी आता मंत्री महोदय साहेबांनी सांगितलं, त्यांचं कौतुक करतो याच्यासाठी की ज्या ज्या वेळेस सांगा ना, खरंच ते स्वतःला मंत्री म्हणले नाही. मी मंत्री आहे बाबा, आम काय उठ लागे निघ, कॉमन मॅन म्हणतात ना इंग्लिशमध्ये काहीतरी. मी उठ लागे लगेच बांधावर गेल्यासारखं लगेच निघ, लोकांचे कामं कर. माझ्या माहितीच तो, मला अशी माहिती मिळाली की त्यांनी पुण्यात सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती, तुम्ही असं करू नका. परत प्रत्येक वेळेस फोन बी लावले. पण तरी असंच होणार असलं ना तर मला वाटतं बहुतेक पैसे कमायचे दिसतात. मग यांना अधिकाऱ्यांना पैसे दे, मग व्हॅलिडिटी देतो, कुणबी प्रमाणपत्र देतो. नोंदी असून दिल्या जात नाहीत. असू ना, ते फुलंब्रीचे काळे बंधू आहेत दोघं, सारखेच आवळे जावळेत, ते 1100 नोंदी घेऊन पळत येत 12 महिन्यापासून, नाही दिल्या जात. मग ही काय परिस्थिती आहे? जाणून बुजून नाही आहे काही. व्हॅलिडिटी परळी तालुक्यातच कसं काय निघत नाहीत नेमक्या? कुणबी प्रमाणपत्र तिथंच कसं काय निघत नाहीत? गोदापट्ट्यातच नेमके कसं काय नाहीत? अंबड, घनसांगवी, पैठण या भागातच कसं काय नाही नेमके? मग अधिकारी तर जाणून बुजून त्याला गरिबाच्या लेकरात वाटोळं करायचं आहे का? मी तर आज शेवटचं सांगतो, आता साहेबांनी प्रधान सचिवांना सांगून आदेश काढायचं सांगितलंय शिरसाट साहेबांनी. याने नाही ऐकलं ना, मग आता आम्हाला हातात घ्यायला लागेल. आम्हाला नाही वाटत कोणाचं मंत्रालय म्हणा, कोणाचं खातं म्हणा बदनाम व्हावं. मग आम्हालाच त्या अधिकाऱ्याकडे जाऊन बसावं लागणार आहे. यांना का धाक नाही? हे का असं वागतात? यांनी ठरवलंय त्या खात्याचे मंत्रीच बदनाम केलेले बरे, असं बहुतेक अधिकाऱ्यांचं म्हणणं दिसतंय. शिरसाट साहेबाकडे विनंती आहे, त्यांच्या माध्यमातून सरकारला पण आहे, जो आता इथून पुढं राज्यात, मग सोलापूर असन, कोल्हापूर असन, सांगली असन, सातारा असेल, पुणे असन, कोकण असन, इकडे विदर्भ खानदेश असन, मराठवाडा असन, नांदेड असन, लातूर असन, परभणी असन, बीड असन, धाराशिव असेल, आपलं जालना असन, संभाजीनगर असन, लातूर असेल. जर नाही ऐकलं ना, मला वाटतं आता सस्पेंडचे धडाका सुरू करावा. कोणाच्या अन्नात माती घालायची आमची इच्छा नाही. नोकरी भेटत नाही इथं, पण कोणाच्या अन्नात माती घालायची आमची इच्छा नाही. पण जर असं होणारच असलं, कदर करून सुद्धा चालणार नाही. कारण ती मायमाऊली, तिचं पोरगं IITला लागले गुवाहाटीला, आणि 18 तारीख म्हणजे उद्याची, जूनची, आज 16 आहे, द्या नसतं तुमचं ॲडमिशन IITचं रद्द होणार असं सांगू टाकलं. ती माऊली सकाळीच माझ्या दारात येऊन रडायला लागली, सकाळीच. अरे ही साधी परिस्थिती नाही आहे, ढसाढसा रडायली. एकुलता एक लेकरू, आज ते तिकडं शिकत आहे, ॲडमिशन नाही म्हणल्यावर ती तिकडून रडतच येणार ना. एका लेकरांचा अधिकार तुम्हाला कुणी दिला वाटोळ करायचा? नोंद दे राव. सगळ्याच्या व्हॅलिडिटी झाल्यात, सगळ्याच्या झाल्यात. तुम्हाला साधं बीडचं एक उदाहरण देतो. आपल्या इथं शिंदे सर म्हणून येतं, साष्टा पिंपळगावचे, त्यांचं रोखलंय. त्यांच्या मुलीच्या मरणाचे हाल येतात, ॲडमिशन झालं. मंगेश पोकळे म्हणून आहेत बीडचे, ते तर वकील संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलीची व्हॅलिडिटी झाली, मुलाची दयानात 6 महिन्यापूर्वी झाली. ही कसली पद्धत आहे तुमची? हे नवीन घाट घातला चाललाय. मंत्री महोदय साहेब बोलता बोलता लक्षात आलं म्हणून सांगतो, ही नवीन घाट आहे एक. असा घाट घातलाय, मुद्दाम मार्गदर्शनाला मागा पाठवा, मुद्दाम शिंदे समितीकडे पाठवा, मुद्दाम हिरिंगला ठेवा, मुद्दाम नोंद आहे ना, वंशवळ जुळली ना, काय काय नाही राव तुम्हाला. नोंद आहे ना, वंशवळ जुळली ना, प्रमाणपत्र द्यायला काय अडचण आहे कुणबी? आणि प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर व्हॅलिडिटी द्यायला ते अडचण काय तुम्हाला? मागतायच कशासाठी तुम्ही? काहीच कळाय नाही. चंद्रकांत पाटील साहेबांनी त्यावेळेस एक त्याच्यात नियम टाकला होता की जे थोड्या 24-25 लागत होते पूर्वी पुरावे, त्यांनी आता 42 जवळ नेले. ती आता यातला कोणचा द्या, तरी पण तसंच का? मग ही हट्ट अधिकाऱ्यांचा चांगला नाही. सरकारला बदनाम करायचा हट्ट अधिकाऱ्यांनी धरला, तो बंद करावा. नसतं मग आम्हाला घेराव घालावं लागणार आहे तुमच्या ऑफिसला. 29 ऑगस्टला तुम्ही इशारा दिलेला आहे, 2-2.5 महिने जाता शिल्लक राहिलेले आहेत, त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? मी सगळ्या महाराष्ट्रातल्या 288 आमदार सगळ्यांना आम्ही परवापासून फोन करतोय, 14 जूनपासून.
एकलाही सोडणार नाहीत. म्हणजे फोन करायचा, सन्मानानं आम्ही त्यांना बोलवायला लागलो, तांतरवाली लिहा, आम्हाला आरक्षणावर तुमच्याशी चर्चा करायची. 288 आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार, विधान परिषदेचे आमदार, सगळ्या पक्षाचे, आमच्यासाठी जनता म्हणून मायबाप तुम्ही आहे, प्रतिनिधित्व तुम्ही करताय. विधानसभेचं, विधान परिषदेचं, खालच्या आणि वरच्या दोन्ही सभागृहाचं तुम्ही करताय नेतृत्व, प्रतिनिधी म्हणून. आणि मंत्री महोदय, खासदार, आमदार हे आमचे मायबाप आहेत राज्याचे. आम्ही घरानं सांगायलो, आमचं घरानं, त्यांना वाईट बोलायला नाहीत, काही नाही, सन्मानानं बोलायलो, सन्मानाने सांगायलो की तुम्ही मुख्यमंत्र्याला एकदा जाऊन सांगा. हे जनतेचं घरानं फक्त त्यांच्यापाशी मांडा की आमचं हक्काचं मराठवाड्याचं गॅजेट जे सरकारी नोंदीचं ते द्या. दुसरं, मराठा आणि कुणबी एक आहे. याच्यासाठी गिरीश महाजन साहेब म्हणले होते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे याला तुम्ही सगळे मीडियावाले साक्षीदार आहेत याच व्यासपीठावरती, जर कायदा पारित करायचा असला आधार लागतो. 30 एप्रिलला शिंदे समितीनं सरकारला 58 लाख नोंदीचा अहवाल दिला. 58 लाख नोंदीचा अहवाल तुम्हाला कायदा पारित करायला खूप झाला. एक जरी आखला, मराठवाड्यात एकही कुणबी नाही म्हणत होता तुम्ही, एक मिळाला तरी मराठा कुणबी तुम्ही कायदा पारित करायला पाहिजे होता, पण तुम्हाला आता 58 लाख आहे, ही जोक नाही आहे. मग आता कुणबी आणि मराठा एक कायदा ही GR कायदा पारित करावा, GR काढावा, ही एक विनंती आम्ही सगळ्या आमदार महोदयांना करतोय. आणि मुख्यमंत्री साहेबाला तुम्ही जाऊन सांगा हे पण सांगतोय. तिसरं की सगळ्या स्वराची अंमलबजावणी 1.5 वर्ष झाला, आता किती वेळ द्यायचा. बरं, आम्ही का सांगतोय हे पण सांगून टाकतो मंत्री महोदय समोरच तुम्हाला. आम्ही का सांगतोय यांना, आम्हाला कोणी आडमुठं म्हणू नये. 2 वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिलाय, म्हणून तुम्हाला आता मुख्यमंत्र्यांना आमदाराच्या हाताने सुद्धा निरोप दिलाय, मंत्र्यांच्या हाताने निरोप दिलाय, खासदाराच्या हाताने दिलाय, माजी आमदारांच्या हाताने पण दिलाय, सगळ्यांच्या हाताने तुम्हाला आता निरोप दिलाय द्या म्हणून. मग आडमुठे कोण? हा प्रश्न 29 ऑगस्टला विचारणार. मध्ये एक शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांना बोलणार नाही, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक शब्द सुद्धा बोलणार नाही. आणि मी शब्द दिला की पाळतो. आजपासून 3 महिने एक शब्द सुद्धा बोलणार नाही. या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी काढून टाका. सगळेजण गुलाल घेऊन यायला सज्ज आहेत. आम्ही 3 तिघाचा टकोरवटा घेऊ. आम्ही 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ट्रकाच भरून आणतो. याताने नाही आणल्या ना तर नाव बदलून ठेवायचं. हो, ट्रका भरून गुलाल आणतो. तुम्हाला नुसता गुलाल काढायला 3 महिने गेले पाहिजे मुंबईत. नाही टाकला ना तर नाव बदलून ठेवायचे. तिघाच्या अंगावर इतकं टाकतो तुमचे बंगलाच बदला पाहिजे. पण मुंबईत याची वेळ येऊ देऊ नका. 29 ऑगस्टला जर मुंबईला आलो तर मध्ये आधीच आम्ही मंत्री महोदयाला आणि आमदार महोदयाला विनंती करून सांगितलं की मुख्यमंत्र्यांना सांगा आमचं कायदेशीर हक्काचं आहे हे द्या. नाही दिलं ना मुंबई सोडणार नाही ह्यावेळेस. कारण मला आडमुठं म्हणू नाही, म्हणून माझ्या समाजाने वाशीतून वापस येऊन तुम्हाला वेळ दिलता. आता वापस नाही येणार. आमचा खेळ करू नका, आमच्या भावनाशी खेळू नका, आमचा अवमान करू नका, आमची फसवणूक करू नका, आमची अडवणूक करू नका. लेकरं फाश्या घ्यायला लागलेत आमची. साधा सोपा प्रश्न आहे. आमचा जर 7-12 निघाला तर वावर मोजून देण्याची जबाबदारी तुमची. तशा नोंदी निघाल्यात. आमचा कायदा पारित करून देणं मराठा आणि कुणबी एक आहे आणि 3ही गॅजेट देणं तुमची जबाबदारी ती द्या. इथं कुठंही अडमुठापणा नाही. आणि तुम्ही नाही दिलं 29ला आशा करू नका. मंत्र्याला आमदाराला कोणाला जवळ येऊन देणार नाही. मुंबईत जाणार म्हणजे जाणार. 10 पट मागच्यापेक्षा जर नाही गेले तर तोंड सुद्धा नाव घेऊ नका आपलं. पहिल्यापेक्षा 10 पट. ह्यावेळेस 7चे 7 कोटी मराठी मुंबईत असतील. तुम्ही म्हणता 288 आमदारांना फोन करणार आहात तुम्ही. या 288 मध्ये छगन भुजबळ पण येतात. त्याला नाही बोलणार. त्याच्यामार्फत नाही द्यायचं. हे सगळे याद्या काढल्या सगळ्याच्या, आमदाराच्या, मंत्र्याच्या. फडणवीस साहेबाचं तर सगळ्यात वर आहे. 2 वर्षानंतर फडणवीस साहेबाला पहिल्यांदा फोन लावणार आहे मी. काय वरच नंबर आहे त्यांचा. 2 वर्षानंतर पहिल्यांदा लावणार आहे. मीडियासमोर आणि शिरसाट साहेबाला साक्षी ठेवून सांगतो. पहिल्यांदा फोन स्वतःहून लावून सांगणार आहे. आरक्षणाच्या बद्दलची आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. तुम्ही तिघं पण आंतरवालीत या. आंतरवालीतले मायबाप गावकरी तुमची वाट बघताय. हे सांगणार. यायचं नाही यायचं ते त्यांनी ठरवायचं. 288ला फोन लावणं माझं कर्तव्य आहे. ते मी पार पाडतो. मराठ्यांना उद्या दिसणार आहे 288 मतदारसंघातल्या कोणचा आमदार मंत्री आलता, कोणाला आपल्या आरक्षणाबद्दल आंतरवालीत येऊन चर्चा करावं वाटली, कोणाला आपल्या लेकराची माया आहे मराठ्यांच्या. मग त्या आमदाराला 29ला आहेच नाही. ते 29 म्हणजे ऑगस्ट नाही, 2029 बुगाच. मग बुगाच मराठी बघणार आहेत कोणचा आमदार गेलाय, कोणचा मंत्री गेलाय. बरं, जायला आम्ही काय सांगितलंय, साधं सांगितलंय. फक्त काय सांगितलं की फक्त त्यांना जाऊन सांगा की आमचं आरक्षण आम्हाला कायदेशीर आहे, जे नियमात आहे ते देऊन टाका.
एवढंच सांगायसाठी बोलवलंय. आम्ही काय त्यांच्यावर दबाव आणा म्हणत नाहीत कोणत्या आमदार मंत्र्यांना, पण मराठा समाज शहाणा होय. किती आमदार 288 पैकी आलेत आणि आपण कोणाकोणाला मतदान केलेलं आहे आणि कोण आपल्या लेकरासाठी आला नाही. त्यांनी यावं आमचं काय म्हणणं नाही. आमचं कर्तव्य पार पाडायला लागलो. मी गरीब मराठ्याला मला आरक्षण द्यायचं नाही, माझं कर्तव्य मी पार पाडायला लागलोय. मराठ्याच्या साक्षीनंच 288ला फोन लावले तर मीडियात 29 जूनला आमची बैठक आहे इथं अंतरावलीत राज्यव्यापी. 29 जून आत्ता 15 दिवसात. त्या दिवशी कोणत्या मंत्री आमदाराला फोन लावले हे सांगणार आहे. कोण आले नाहीत हे पण सांगणार आहेत, कोण आले ते सुद्धा समाजाला सांगणार आहे. म्हणजे समाज एक अंडरलाईन करून ठेवी, गोलवर्तुळ करून ठेवून कोण नव्हता, कोण आला, कोण. आणि 30 जून पर्यंत आम्ही त्यांना वेळ द्यायला 15 दिवसात कवा या. पण या आम्हाला फक्त घरानं आमच्या लेकराचं दुःख आमदार आणि मंत्री खासदारापाशी मांडायचं. यात भुजबळ नसते. नाही त्याचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? जे आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागला त्याचा काय संबंध आहे? हा, त्याला बोलवलं असतं, मोठ्या मनानं बोलवलं असतं, 100% बोलवलं असतं. पण ते त्याला आमच्या लेकराचं वाटोळं करण्याच्या पलीकडे ते काही बोलतच नाही. त्याचा सन्मान करू आम्ही. हो, शब्द आहे मीडियासमोर, हो सन्मान करीन. पण ते आरक्षण आमचं द्या म्हणला पाहिजे कुणबीतलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.